बनवायला अतिशय सोपा आणि अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारा हा एगलेस व्हॅनिला स्पॉन्ज केक आज आपण केतकीज किचनमध्ये बनवणार आहोत। रेसिपी सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अगोदर केतकीज किचनला सबस्क्राईब करून घ्या। शिवाय ओव्हनचा वापर न करता कढईमध्येच आपण हा इतका छान आणि मऊ लुसलुशीत केक कसा बनवायचा त्यासाठी काय काळजी घ्यायची हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। आता इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये सुरुवातीला अर्धा कप दही घेतलं होतं। दही छान आपल्याला फेटवून घ्यायचं आहे आणि नंतर 1 कप आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची। आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून झालं की आपल्याला तेल घालून घ्यायचे। या रेसिपीसाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ते तिकडून नक्की पाहून घ्या। आता तेल घालून झाल्यावर आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचा आहे। अगदी अंड्याचा वापर न करता आपला हा एगलेस व्हॅनिला स्पॉन्ज केक किती सुंदर छान मऊ लुसलुशीत होतो हे तुम्ही नंतर पाहू शकाल। आता सगळे वेट इन्ग्रेडियंट्स एकत्र करून झाल्यानंतर मी एका चाळणीमध्ये 1.5 कप मैदा घेते, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि नंतर बेकिंग सोडा सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे। हे सगळं कोरडं साहित्य आता आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। केक बनवताना कधीही आपण कोरडं साहित्य चाळूनच घ्यायचं हे अगदी आवर्जून लक्षात ठेवा। आता सगळे पदार्थ चाळून झाल्यावर ओले आणि सुके पदार्थ म्हणजेच वेट आणि ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण फार घट्ट आणि दाटसर वाटणार आहे, त्याकरताच नंतर दूध घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहोत। थोडं थोडं दूध घालत छान अशी दाटसर कन्सिस्टन्सी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। अगदी पातळ किंवा अगदी घट्ट सुद्धा आपल्याला ही कन्सिस्टन्सी नको, छान मस्त फ्लोई कन्सिस्टन्सी असली पाहिजे। हे पहा, इथे मी थोडं थोडं दूध घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकाल की आता आपलं मिश्रण व्यवस्थित फ्लोई कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकाल की आपली कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ती छान अशी मस्त, अगदी पातळही नाही आणि अगदी जाडसरही नाही, अशी आपली फ्लोई कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता इथे मी 1 कप दूध घेतलं होतं, त्यातलं हे थोडंसं दूध राहिलेलं आहे। आता जसं आपण ओव्हनमध्ये जेव्हा केक बनवतो तेव्हा आधी ओव्हन प्रीहीट करून घेतो, तसंच आपल्याला कढईसुद्धा प्रीहीट करून घ्यायची। इथे मी ॲल्युमिनियमची एक चांगली जाड बुडाची कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये स्टँड ठेवून वरून झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 5-1 मिनिटं ही कढई अगोदर व्यवस्थित तापवून घेणार आहे। कढई तापते तोपर्यंत मी केक टिनला ग्रीस करून घेते। तेल आणि थोडंसं साजूक तूप लावून मी ग्रीस करून घेतले। नंतर वरून थोडासा मैदा घालून घ्यायचा आणि तो छान असा आपल्याला पूर्ण टिनमध्ये डस्ट करून घ्यायचा। जो एक्सेस मैदा राहील तो आपल्याला काढून टाकायचा आहे, ट्रेमध्येच ठेवायचा नाही। आता आपला इथे टीन सुद्धा सेट करून झालाय। केकचं सगळं मिश्रण आता मी या टीनमध्ये घालून घेते। केकचं सगळं मिश्रण टीनमध्ये काढून झाल्यावर 1-2दा आपल्याला छान असं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर बबल्स रिलीज होतात। आता छान तापवून घेतलेल्या कढईमध्ये अलगद असा आपल्याला हा टीन ठेवून द्यायचा आहे, वरून झाकण ठेवायचं आहे। इथे मी ॲल्युमिनियमचाच एक तवा वरून झाकण म्हणून ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम लोवर आपल्याला ठेवून साधारण 45 मिनिटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। इथे मी अर्धा तास झाल्यावर चेक करून घेते तर आपला केक छान मस्त फुललेला दिसतोय, तुम्ही पाहू शकता। फक्त मधून थोडासा ओलसर आहे म्हणून मी अजून एक 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवते। 10 मिनिटांनी मी झाकण काढून बघते, आपला केक आता इथे तयारच असणार आहे। आहा, किती अप्रतिम रंग आलाय पाहू शकता। टूथपिक घालून सुद्धा मी चेक करून घेते, कुठेही टूथपिकला केक चिकटत नाही। मस्त असा आपला हा केक तयार आहे। टीन मी आता बाहेर काढून गार व्हायला ठेवते। व्यवस्थित केक गार झाल्यानंतरच आपल्याला तो डिमोल्ड करायचा आहे। इथे आता माझा केक गार झालेला आहे, मी सुरीच्या सहाय्याने तो वेगळा करून घेते टीनपासून आणि नंतर मग आपण तो डिमोल्ड करून एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे पहा, तुम्ही पाहू शकता किती इझिली हा केक आपला इथे बाहेर आलेला आहे। कुठेही मी खाली टीनला बटर पेपर वगैरे लावलेला नव्हता। टीन सुद्धा तुम्ही पाहू शकता किती क्लीन आहे ते आहे ना। बनवायला अगदी सोपा हा एगलेस स्पॉन्ज केक आता तुम्हाला मी कट सुद्धा करून दाखवते। किती सुंदर असा आपला केक आतून सुद्धा छान जाळीदार झालाय ते। हा केक चहा बरोबर सुद्धा खायला खूप अप्रतिम लागतो।
मुलं तर अगदी आवडीने खात आहेत. हा पहा किती छान सॉफ्ट असा आपला हा केक तयार आहे. मग कशी वाटली अंड्याशिवाय बनवलेली ही व्हॅनिला स्पॉन्ज केकची बेसिक रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे घ्या, तुम्ही पाहू शकता ना किती छान आतून सुद्धा आपला केक छान बेक झालाय. ते मस्त मऊ लुसलुशीत असा हा व्हॅनिला स्पॉन्ज केक आपला इथे सर्व करायला तयार आहे. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.